सो आता आपली अल्फा झाली आहे रेडी. रायडिंग गेअर्स करून आपण आहेत रेडी. आणि आता चाललो आहे बोईसर. रेकॉर्डिंग चालू आहे का? येस. ओके. एक्झिट आमचा एवढा फायदा आहे, आपण रेकॉर्डिंग चालू आहे ते चेक करू शकतो. रेकॉर्डिंग चालू करायला गेलो आणि तिथून सेटिंगमध्ये गेलो होतो. तो चेक करून तो कॅमेरा चालू झाला की नाही, म्हणजे रेकॉर्डिंग सुरू होते ना, सेटिंगमध्ये गेलो होतो तिथून. सो आता मी चाललो आहे बोईसरला भावाची गाडी टाकायची सर्व्हिसिंगला. ॲक्च्युली त्यांनी मला टाईम दिला होता 10 वाजेचा निघण्याचा, पण आता झालं 12:30 पावणे. तर आता आपण तिथे पोचू आणि मी तिथे गेल्यावरती विचारणार पण आहे जी आपली NS 400 नवीन येते ती बोईसरमध्ये कधी येणार आहे, आणि आपण तिचे प्राईस डिटेल्स काय असणार आहेत ते पण तिथे चेक करून घेऊयात. भावाची गाडी घ्यायला आलो होतो. गाडी सर्व्हिसिंगला टाकलं, 2 दिवसांनी भेटणार आहे. हां, इथं आता आलो होतो बजाज बोईसरला. तर बोईसरमध्ये तर आम्हाला प्राईस समजली. आपल्याला याची प्राईस किती सांगितली होती? NS 400 2,49. कधी येणार सांगितलं? जून मिडमध्ये येणार. 15 जूनपर्यंत तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाईल. आणि जर तुम्ही आत्ता सध्या 5,000चं बुकिंग केलं तर ती तुम्हाला लवकरात लवकर भेटेल, म्हणजे 15 जूनलाच भेटणार आहे, त्या आधी तर भेटणार नाही. पण असा हिशोब आहे. आणि सध्याच्या कंडिशनमध्ये 400cc इतक्या कमी प्राईसमध्ये सध्या बजाज देते. आपल्याकडे सध्या बेस्ट सेलिंग कोणता आहे? तो कोणता सेलिंग हेल्मेट नाही सध्या मी त्याच्यामध्ये सर्वात जास्त कोणतं सेल होतं यांच्यामध्ये? मोस्ट प्रोबेबली वेनमस आहे की सगळ्यात जास्त. आणि सगळ्यात प्राईम जो आहे आपल्याकडे, जो हायेस्ट आहे तो 6,500ची रेंज आहे. जोकर एडिशन आणि वेनम एडिशन म्हणजे घेऊ आपण. तो हे आपल्याकडे दोन प्राईम. हे यांची रेंज किती आहे? 6,500 मध्ये. हे दोन आहेत 6,500 मध्ये. पण आपल्याकडे अजून काय काय अवेलेबल असतं? बाकी सगळं तुम्हाला हेल्मेट भेटतील, ग्लोव्ज भेटतील, जॅकेट भेटतील. तुम्हाला इथे शूज पण आहेत. शूज आहेत, रायडिंग शूज आहेत. रायडिंग शूजचे आपल्याकडे कितीपर्यंत जातात? रायडिंग शूज सध्या माझ्याकडे एक्सॉर अवेलेबल आहे. 8,350ची प्राईस आहे. हे साईज तुम्हाला अवेलेबल करून भेटेल, म्हणजे जवळपास 8,500 पर्यंत आहे. तुम्हाला रायडिंग जॅकेट पण भेटेल. 5,500ची स्टार्टिंग रेंज आहे. टॉप बॉक्स वगैरे पण भेटून. आणि जर आपण जसं मागू तसं पण आपल्याला मेटल टॉप बॉक्स पर्यंत मेटल टॉप बॉक्स अवेलेबल होऊन जाईल. जे आपण मागायला गेला ते पण आपल्याला भेटेल. रायडिंग एसेसरीज अवेलेबल आहे. आणि जर काही मागवायचं असेल तर ते पण आपण ऑर्डर करतो. सो आता तुम्हाला वाईट रेंज दाखवली मी हेल्मेटची. आता त्याचप्रमाणे मी सुद्धा इथे हेल्मेट घेतो. तर आता मी तुम्हाला ते हेल्मेट दाखवणार आहे, शो करणार आहे. आणि त्याच्यासोबत मला काय काय भेटलं आहे ते तुम्हाला सगळं दाखवणार. त्याच्यामध्ये आपल्याला भेटलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हेल्मेट सोबत आपल्याला बॅग पण भेटते. आपण म्हणजे कुठे पण कॅरी करू शकतो हेल्मेट. त्यासाठी आपल्याला बॅग भेटते. म्हणजे मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे, कारण आपण कुठे पण जातो फिरायला आपलं हेल्मेट आपण कुठे पण लावून जातो, गाडीला लावून जातो आणि तो चोरी होऊ शकतो.
त्यापेक्षा आपण बॅगमध्ये टाकून घेऊ शकतो आणि इझिली आपले जे बॅकपॅक असतो त्याच्यामध्ये तो हँडल करू शकतो. इथे हा पार्ट जो पोर्शन आहे इथे आपण जर माईक लावला तर विंड नॉईज कट होणार या पोर्शनमुळे. ही बेस्ट थिंग आहे. आणि अजून याच्यामध्ये एक थिंग म्हणजे डी-लॉक. हे आहे डी-लॉक. आणि ही सगळ्यात बेस्ट फिटिंग असते डी-लॉकची, कारण की आपल्याकडे जे नॉर्मल लॉक असतात ते लॉक ते निघून जातात. कधी कधी ॲक्सिडेंटमध्ये ते निघतात आणि हेल्मेट बाहेर निघतं. पण हे जे डी-लॉक आहे त्याच्यामुळे हा हेल्मेट जरी तसा राहतो निघत नाही. खूप लॉंग करायला त्याने मला लावून याच्यासोबतच आपल्याला इथे एक थ्रोटचा स्पॉइलर अजून एक भेटतो आपल्याला. रिफ्लेक्टर्स आहेत जोरची ब्रँडिंग आहे. रिफ्लेक्टर आहे. ब्लड ग्रुप वगैरे आपण आपल्याला हेल्मेटवरती लावायचं आहे. माझ्याकडे जॅकेट आहे, जॅकेटवरती पण लावू शकतो. तर हे आहे याच्यामध्ये एंटी पॉप फिल्म. याच्यामध्ये एक समजा असं समोर यूज करतो त्याच्या ब्लॅक वायझर हा प्रीमियम आप अपने पीछे जो कैमरामैन खड़ा है उससे बात करो, या फिर अपने को ये चीज समझनी कि मैं एक ऐसा इंसान हूँ जो मैं किसी को कुछ समझाने के लिए ही कर रहा हूँ. बाहर पब्लिक में ऐसे बातें कर रहा हूँ, शर्म जिसमें की शर्म उसके बूटे कर रहा हूँ.